हा ही की लागला लागला. हा हॅलो डॉक्टरीन बाई. अगं ये येडे, पहिले त्यांना फोन तर उचलू दे की. हॅलो. हा डॉक्टरीन बाई नमस्कार, जानकी बोलतीये. मिसेस किल्लेदार, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला डॉक्टरीन बाई म्हणू नका प्लीज. बरं बरं. ते काय तुम्ही काल मुंबईमध्ये आलात पण तुम्ही हॉटेलात राहताय. आता असं काही नाही करायचं, इथे तुमच्या हक्काचं घर आहे म्हटलं. ओके आय एम सॉरी. नुसतं सॉरी म्हणून नाही चालणार, त्यासाठी आता उद्या घरी जेवायला यायला पाहिजे. नक्कीच. परवा चिवताईचं बारसं आहे तर तिचं नाव तू ठेवावंस अशी माझी इच्छा आहे. अरे मग एवढ्या चांगल्या कामासाठी आलास, तसं दबकत का आलास? असं एखादं भन्नाट नाव ठेवतो ना की लोकांनी तोंडात बोटं घातली पाहिजेत. दादा, तुला सुद्धा आता जानकी वहिनींच्या सहवासात राहून राहून भन्नाट, भारी, लई असे शब्द बोलायची सवय लागली. तिच्यामुळे एक दिवस आपणच सगळे तिच्यासारखे वागायला लागणार आहोत. मग आता मी नक्की समजू ना पोरीचं नाव ठेवायची जबाबदारी तू घेतलीस म्हणून? घेतली. मी उद्याच्या उद्या काम होईल याचा प्रयत्न करते, तुम्ही काळजी करू नका. बरं बरं, तुझ्या फोनची वाट बघते हा मी. हा ठेवते. हा एवढी मोठी रक्कम घेऊन यायची, बरोबर असलेली बरी ना ती. काळजी वाटते ग. तुम्ही नका काळजी करू. बर बाई, तू म्हणतेस तस. पण जपून जा बरं का. हा जपून ये. पांडुरंगा कधी खोटं नाही रे बोलले. पण तुला माहिती आहे ना, कोणाचं तरी भलं व्हावं म्हणूनच चाललंय हे. जेव्हा मला माफ कर. तुझ्या वडिलांनीच काढली ना पत्रिका? हो, बाबांनीच काढली पत्रिका त्याची. सुमित्रा, काय झालंय तुला? लक्ष कुठे तुझं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, सगळं ठीक आहे. काय रे? साहेब, बाहेर ते इन्स्पेक्टर मोराजकर आलेत. ते आता काही दिवस इथे येत राहतील, त्याच्याकडे लक्ष ठेवा. वामन किल्लेदारांच्या फिंगरप्रिंट्स या तपासामध्ये खूप महत्वाच्या ठरतील. माझी माणसं तोडून जर हा तपास पुढे जाणार असेल तर थांबवा हा तपास. सॉरी सर, हा तपास थांबवणं आता तुमच्या किंवा माझ्या कोणाच्याच हातात नाहीये. तुमच्या डोक्यातली सगळी सेक्शन्स आणि आर्टिकल्स गंजून गेली आहेत. अहिल्या, मी तुला याही आधी सांगितलंय पण तुला समजत नाहीये. आपल्याला ज्या विषयातलं कळत नाही त्यात बोलू नकोस, ज्यात त्यात तोंड घालू नकोस. सरळ सरळ षडयंत्र रचताय तुमच्या विरुद्ध, पण तरीही तुम्हाला हेच वाटतंय की काहीतरी चमत्कार घडेल आणि तुम्ही वाचाल. येस, मला तसं वाटतंय, कारण अजूनही या देशातल्या कायद्यावर माझा विश्वास आहे. अहिल्या, नाटकात सिनेमात दाखवतात तेवढी न्यायदेवता आंधळी नसते ग. तुम्ही तिकडे जाणार कशा? तू नको माझी काळजी करूस, मी जाईन रात्रीच्या ट्रेनने. हे घ्या, आणि काही लागलं तर मला फोन करा. जानकी, अगं तू मला आतापर्यंत एवढी मदत केलीस, मला तुला आता फोन करायला सुद्धा लाज वाटेल ग. असं नका बोलू आणि नका काळजी करू. काळजी घ्या. येते. तो या घरासाठी इतकी धडपड करतोय, नको तितकी घरच्यांची काळजी घेतोय, त्या माझ्या नवऱ्यावर आरोप घेतले जात आहेत आणि एका सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याचे फिंगरप्रिंट्स घेतले जात आहेत. आणि जो सगळ्यांच्या मुळावर उठलाय, सगळ्यांच्या डोक्याला एक ताप झालाय, त्याला खरं तर शिक्षा व्हायला हवी, पण त्याला तर सगळे मान मराठा मिळत आहेत. कोणाबद्दल बोलतेस तू?